मकर संक्रांतीच्या आधीची सकाळ, हवेत तो एक वेगळाच गारठा असतो आणि त्या गारठ्यासोबत एक मंद, पवित्र धुराचा वास. आठवते? हो, जळणाऱ्या लाकडाचा. ही आठवण आहे भोगीची. पवित्र अग्नीच्या परंपरा नावाचा एक अभ्यासपूर्ण लेख पाठवला आहे आणि आज आपलं ध्येय हेच आहे की या लेखाच्या आधारे भोगीचा खरा अर्थ उलगडून बघायचा. आणि हा खरंच खूप महत्वाचा विषय आहे. कारण काय होतं ना, भोगी हा सण अनेकदा संक्रांतीच्या गर्दीत थोडासा मागे पडतो. दुर्लक्षित राहतो, बरोबर. संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा सण एवढीच ओळख उरते. अगदी. पण खरं पाहिलं तर भोगी हा नव्या वर्षाच्या सुरुवातीचा, एका मोठ्या बदलाचा पाया रचणारा दिवस आहे. बरोबर. आणि म्हणूनच आपण आजच्या चर्चेत नुसतं काय करतात, कसं करतात यावर नाही, तर ते का करतात याच्या मुळाशी जाणार आहोत. लेखात सुरुवातीलाच त्या भोगीच्या होळीचा उल्लेख आहे. भोगी या शब्दाचा एक अर्थ उपभोग घेणे असा होतो, पण याच सणाच्या संदर्भात त्याचा दुसरा अर्थ जास्त महत्वाचा आहे. आणि तो कोणता? तो म्हणजे त्याग करणे. भोगी म्हणजे त्याग. जुन्या, निरुपयोगी आणि नकारात्मक गोष्टींचा त्याग करून नव्या, चांगल्या गोष्टींसाठी जागा तयार करणे, ही या सणामागची मूळ भावना आहे. अच्छा. म्हणजे घरातलं ते जुनं तुटकं फर्निचर, फाटकी वस्त्र, जुनी लाकडं, वाळलेल्या गोवऱ्या, या सगळ्या निरुपयोगी वस्तू त्या होळीत टाकल्या जातात. हो, म्हणजे एक प्रकारे वर्षाच्या सुरुवातीला होणारी एक मोठी साफसफाई. अगदी. पण ती केवळ भौतिक साफसफाई नाही. तुम्ही पाठवलेल्या त्या लेखामध्ये एक खूप सुंदर मुद्दा मांडलाय. ही केवळ आत्मशुद्धी नाही, तर ही एक मानसिक जागा तयार करण्याची प्रक्रिया आहे. मानसिक जागा म्हणजे मेंटल स्पेस. हो, जसं आपण घरातून पसारा काढल्यावर घर कसं मोकळं वाटतं, तसंच मनात साचलेल्या जुन्या अपयशांच्या, रागाच्या आठवणींना जागा मोकळी करून दिल्याशिवाय नवीन संधी दिसूच शकत नाहीत. वा, हा मुद्दा खरंच खूप वेगळा आणि महत्वाचा आहे. म्हणजे जुन्या वस्तू जाळणं ठीक आहे, ते सोपं आहे. पण मनात साचलेला राग किंवा एखादी वाईट आठवण, ती कशी जाळायची? हे प्रतिकात्मक पातळीवर करणं सोपं नसतं ना. सोपं नाहीये, पण त्या लेखात एक दिशा दिली आहे. अग्नी हे शुद्धीकरणाचं प्रतीक आहे. जेव्हा आपण त्या अग्नीकडे पाहून संकल्प करतो की या जळणाऱ्या वस्तूंसोबत मी माझ्या मनातली कटुता, माझा आळस हे सगळं समर्पित करत आहे, तेव्हा ती एक मानसिक प्रक्रिया सुरू होते. म्हणजे तो एक स्वतःला दिलेला शब्द असतो. बरोबर. ती होळी म्हणजे फक्त लाकडाचा ढिगारा नसतो, तर ती आपल्या संकल्पाची साक्षीदार असते. हा फरक आहे. म्हणजे ही फक्त घराची स्वच्छता नाही, तर मनाची आणि विचारांचीही स्वच्छता आहे. नको असलेल्या गोष्टींना काढून टाका, म्हणजे चांगल्या गोष्टींना जागा मिळेल. साधा पण खूप महत्वाचा संदेश. पण या होळीच्या मागे काही व्यावहारिक कारणंही असतीलच ना. म्हणजे पौष महिन्याच्या त्या कडाक्याच्या थंडीत पहाटे पेटवलेली शेकोटी. अर्थात आपल्या परंपरा कधीच एकांगी नसतात. त्यांना नेहमीच आध्यात्मिक, सामाजिक आणि व्यावहारिक असे पदर असतात. पौष महिन्यात थंडीचा कडाका सर्वात जास्त असतो. हो, असतो. अशा वेळी पहाटेच्या वेळी पेटवलेल्या या अग्नीमुळे घरात आणि परिसरात एक ऊब निर्माण होते, जी थंडीपासून बचाव करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. पण मग याला सणाचं रूप का दिलं गेलं? म्हणजे थंडी तर रोजच असते, मग फक्त याच दिवशी होळी का? काय छान प्रश्न आहे. कारण या दिवशी त्याला केवळ शेकोटी न ठेवता एक अर्थ जोडला गेला. यात जाळल्या जाणाऱ्या वस्तूंनाही महत्त्व आहे, विशेषतः गायीच्या शेणाच्या गोवऱ्यांना. अच्छा. पारंपरिक मान्यतेनुसार आणि काही प्रमाणात वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही गायीच्या शेणाच्या गोवऱ्या जाळल्याने हवेतील काही हानिकारक जीवाणू नष्ट होतात, म्हणजे वातावरण शुद्ध होतं. अरे वा, म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं तर नॅचरल एअर प्युरिफायर. अगदी तसंच. त्यामुळे उष्णता आणि शुद्धीकरण ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी साध्य होतात. हे खरंच खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे एकाच कृतीतून शारीरिक आरोग्य, मानसिक शांती आणि घराची स्वच्छता, तीनही गोष्टी साध्य होतात. हीच आपल्या परंपरांची खासियत आहे. बरोबर. आणि ही निसर्गाशी असलेली जवळीक फक्त अग्निपुरती नाहीये, ती जमिनीशीही जोडलेली आहे. भोगीचा शेतकऱ्यांशी खूप जवळचा संबंध आहे, नाही का? हो, अगदी घट्ट संबंध आहे. याला मोठ्या चित्रात पाहिलं तर भोगी हा मूळतः एक कापणीचा सण आहे. हार्वेस्ट फेस्टिवल. कापणीचा सण. हो, या काळात शेतात नवीन पीक आलेलं असतं. गहू, हरभरा, ऊस ही रब्बी पिकं तयार होत असतात. भोगीच्या दिवशी शेतकरी पहाटे उठून शेतात जातो. आपल्या नांगर, विळा, खुरपं यांसारख्या अवजारांची पूजा करतो. ज्या धरणीमातेने वर्षभर पोषण केलं तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. अगदी.
तुम्ही कृतज्ञतेचा उल्लेख केलात आणि मला वाटतं ही कृतज्ञता व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे निसर्गाने दिलेला प्रसाद म्हणजे जेवण. हो, त्याशिवाय तर सण अपूर्णच आहे. माझ्या तर तोंडाला आत्ताच पाणी सुटलंय. भोगीचं जेवण. सुटणारच. कारण भोगीचं जेवण हे केवळ जेवण नाहीये, ते एक आरोग्यशास्त्र आहे आणि एक सामाजिक संदेश पण आहे. आपण जरा ते उलगडून बघूया का? हो, नक्की. या दिवशी जी खास भाजी बनवली जाते तिला खिंगाट किंवा भोगीची भाजी म्हणतात. हो. आणि त्यात काय काय असतं? गाजर, वाटाणा, पावटा, घेवडा वांगी, हरभऱ्याचे दाणे, बोरं आणि महत्वाचं म्हणजे तिळाचा कूट. आणि सोबतीला तीळ लावलेली गरमागरम बाजरीची भाकरी आणि त्यावर लोण्याचा गोळा. आहाहा. पण या पदार्थांमागे काही खास कारण आहे का? नक्कीच आहे. याचे 3 महत्वाचे पैलू आहेत. पहिला हंगामी आणि स्थानिक. यात वापरल्या जाणाऱ्या सर्व भाज्या, धान्य हे सगळं त्या हंगामात शेतात सहज उपलब्ध असतं. बरोबर. दुसरा पैलू आहे आयुर्वेदिक. बाजरी आणि तीळ हे दोन्ही पदार्थ उष्ण गुणधर्माचे आहेत. ते शरीराला आतून ऊर्जा आणि उष्णता देतात, जे थंडीच्या दिवसात अत्यंत आवश्यक असतं. आणि भाकरीवरचं लोणी आणि तिळामधलं तेल. अगदी. ते शरीराची स्निग्ध पदार्थांची गरज पूर्ण करतं. आणि तिसरा पैलू कोणता? तुम्ही सामाजिक संदेशाचा उल्लेख केला होता. तो सर्वात महत्वाचा आहे. त्या लेखामध्ये या भाजीला एकतेचं प्रतीक म्हटलं आहे. विचार करा, किती वेगवेगळ्या चवीच्या रंगांच्या भाज्या आहेत. वांग्याची वेगळी चव, गाजराचा गोडवा, बोरांचा आंबट गोडपणा. हो. या सगळ्यांना एकत्र शिजवून एक चविष्ट भाजी बनते. यातून संदेश काय मिळतो? तर जशा या भाज्या एकत्र येऊन एक चविष्ट पदार्थ बनवतात, त्याचप्रमाणे कुटुंबातील आणि समाजातील वेगवेगळ्या लोकांनी एकत्र मिळून मिसळून राहावं. वा. म्हणजे भोगीची भाजी फक्त चवीलाच नाही तर विचारांनाही समृद्ध करणारी आहे. खराच एका जेवणात किती मोठा अर्थ दडलाय. आहे की नाही? आणि गंमत म्हणजे हा विचार फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाहीये. याच काळात संपूर्ण भारतात असेच सण साजरे होतात. त्या लेखामध्ये पंजाबच्या लोहरीचा आणि दक्षिण भारतातील पोंगलचा उल्लेख आहे. हो, आहे. हे सण भोगीसारखेच आहेत का, की काही फरक आहे? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण यातून भारताची सांस्कृतिक वीण किती घट्ट आहे हे दिसतं. नावं आणि काही प्रथा वेगवेगळ्या असल्या तरी या सर्व सणांमागील आत्मा एकच आहे. अच्छा. पंजाबमध्ये लोहरीला अग्नी पेटवून त्यात तीळ, गूळ, रेवडी अर्पण करतात, लोकनृत्य करतात. तिथेही हा कापणीचा आनंद साजरा करण्याचा सण आहे. आणि दक्षिणेत पोंगल. दक्षिणेत, विशेषतः तामिळनाडूमध्ये पोंगल साजरा होतो. पोंगल म्हणजे उतू जाणे. नवीन तांदुळाची खीर एका मडक्यात शिजवली जाते आणि ती उकळून बाहेर येते, जे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. तिथे सूर्यदेवाची पूजा करतात. म्हणजे अग्नीची पूजा, निसर्गाबद्दल कृतज्ञता, नवीन पिकाचा आनंद आणि एकत्र येऊन उत्सव साजरा करणे, हे समान धागे या तिन्ही सणांना एकत्र बांधतात. अगदी बरोबर. आपण वेगवेगळ्या नावांनी, वेगवेगळ्या पद्धतीने एकाच वैश्विक शक्तीप्रती, निसर्गाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करत असतो. यातून भारताची विविधतेतील एकता फक्त पुस्तकी वाक्य राहत नाही. ती अनुभवायला मिळते. हे सगळं ऐकून एका मोठ्या चित्राचा भाग असल्यासारखं वाटतंय. आपण आत्तापर्यंत अग्नी, जमीन आणि अन्नाबद्दल बोललो. पण या सणाचा आकाशाशी म्हणजे ग्रहताऱ्यांशीही काही संबंध आहे का? लेखात धनुमास आणि उत्तरायण यांचा उल्लेख आहे. हो, आणि तो या सणाचा आध्यात्मिक कळस आहे. ज्योतिषशास्त्र आणि हिंदू पंचांगानुसार सूर्य जेव्हा धनुराशीत असतो, त्या सुमारे 1 महिन्याच्या काळाला धनुर्मास म्हणतात. ओके. पारंपरिक मान्यतेनुसार हा काळ विवाह, गृहप्रवेश अशा मोठ्या शुभकार्यांसाठी योग्य मानला जात नाही. आणि भोगी हा त्या धनुर्मासाचा शेवटचा दिवस असतो. ओके. पण अशुभ आणि शुभ हे शब्द थोडे, म्हणजे याचा नेमका अर्थ काय? एक काळ दुसऱ्यापेक्षा चांगला किंवा वाईट का मानला जातो? यामागे खगोलशास्त्रीय आणि प्रतिकात्मक कारण आहे. धनुर्मासाच्या काळात रात्री मोठ्या असतात आणि दिवस लहान, म्हणजे अंधाराचा प्रभाव जास्त असतो. बरोबर. हा फक्त एका अशुभ महिन्याचा शेवट नाही, तर तो प्रकाशाच्या एका मोठ्या पर्वाची सुरुवात आहे. म्हणजे भोगी ही एका मोठ्या सकारात्मक बदलाची पूर्वतयारी आहे. जुन्या नकारात्मक गोष्टींना अग्नीत समर्पित करून, मन आणि शरीर शुद्ध करून, नव्या तेजस्वी काळाचं स्वागत करण्याची ही एक मानसिक आणि आध्यात्मिक तयारी आहे. तुम्ही अगदी अचूक शब्दात मांडलं. भोगी हा फक्त एक दिवसाचा सण नाही, तो एका ट्रान्झिशनचा, एका बदलाचा दिवस आहे. एंडिंग्ज अँड बिगिनिंग्ज, जुन्याला निरोप देऊन नव्याला स्वीकारण्याचा उत्सव. तर आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली.
भोगी म्हणजे केवळ जुन्या वस्तू जाळणे किंवा विशिष्ट जेवण करणे नाही. भोगी म्हणजे त्याग, शुद्धीकरण, कृतज्ञता आणि आणि नवीन सुरुवातीचा एक परिपूर्ण उत्सव. आपल्या जीवनातील नकारात्मकतेची होळी करून सकारात्मकतेचं स्वागत करण्याचा हा दिवस आहे. आणि यातली शिकवण आजही तितकीच किंबहुना जास्तच समर्पक आहे. आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण अनेक जुन्या नको असलेल्या गोष्टी, मग त्या वस्तू असोत, सवयी असोत किंवा आठवणी उगाच कवटाळून बसतो. खरंय. ज्याप्रमाणे आपण सणासुदीला घर स्वच्छ करतो, त्याचप्रमाणे आपलं मन आणि विचार नियमितपणे स्वच्छ करून नव्या ध्येयांसाठी जागा तयार करणे हाच भोगीचा खरा आधुनिक संदेश आहे. खरंच, या चर्चेने भोगीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. हा सण कितीतरी जास्त अर्थपूर्ण आहे. जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाते. आपल्या त्या लेखामध्ये वाईट विचार आणि आळस जाळण्याचा उल्लेख आहे. आजच्या आधुनिक जगात शहरांमध्ये राहताना प्रत्यक्ष होळी पेटवणे नेहमीच शक्य नसतं. नाही, शक्य नाही. तर आपण आपल्या आयुष्याला प्रतिकात्मक पद्धतीने पाहू शकतो. विचार करा की जर यावर्षी तुम्हाला तुमच्या मनात एका नवीन सकारात्मक सवयीसाठी मानसिक जागा तयार करायची असेल, तर तुम्हाला तुमच्या मनातला कोणता पसारा, कोणती जुनी वस्तू, मग तो जुना राग असेल, अपयशाची भीती असेल किंवा एखादी वाईट सवय असेल, ह्या भोगीच्या अग्नीत प्रतिकात्मक रूपाने समर्पित करावी लागेल. ह्यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.